हर हफ्ते एक नेक काम, अजितदादा के नाम उपक्रमाचा 12वा आठवडा सांगलीत रोजगार मेळाव्याने होणार साजरा. प्रशांत माने यांच्या संकल्पनेतून आणि पद्माकर जगदाळे यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आलेल्या हर हफ्ते एक नेक काम, अजितदादा के नाम या सामाजिक उपक्रमाचा 12वा आठवडा शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी मोफत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा सांगली आणि उडान जॉब सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवक युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि कंपन्यांना योग्य आणि कुशल मनुष्यबळ मिळवून देणे हा या रोजगार मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. या रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 70 कंपन्यांनी सहभागासाठी नोंदणी केलेली आहे. तब्बल 2,169 युवक युवतींनी रोजगारासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यामुळे हा रोजगार मेळावा सांगलीतील रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. शिक्षण, कौशल्य आणि पात्रतेनुसार उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या सर्व युवक युवतींनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. सर्व युवक युवतींनी या मोफत भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्याकडून करण्यात आलं आहे. अजितदादांचे जयंती 22 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या 15 दिवस आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतो आहे. त्याच्यातलाच एक भाग म्हणून रोजगार आणि स्वयंरोजगारचा जो सेल आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, त्याचे प्रशांत माने आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांच्या सेलकडून आणि उद्योजक सेल त्याच्यामध्ये उदय पाटील आहेत आमचे, या दोघांनी मिळून आणि त्याचबरोबर उडान जॉब सांगली यांच्या वतीनं आपण रोजगार मेळावा चंपाबेन कॉलेज जे SNDTचं आहे तिथं आपण हे घेतो आहे. दादांच्या जयंतीच्या निमित्तानं समाज उपयोगी असे वेगवेगळे उपक्रम आम्ही हातामध्ये घेतले होते. त्याच्यामध्ये झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला, मुलांना पाठ्यपुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम घेतला, अनाथ आश्रमामध्ये बरेचसे काही त्यांना लागणारे साहित्य देणं, अशा अनेक उपक्रम सुरू आहेत. तरुणांच्यासाठी मेळावा घेणं, महिलांचे मेळावे हे, आणि त्याचबरोबर आमच्या इद्रिस नायकवडी साहेब आमदारांनी मोठं आरोग्य शिबिर मिरजमध्ये घेतलं. त्याचाच एक भाग म्हणून प्रशांत मानेंच्या कल्पनेतून दादांच्या नावाने दर आठवड्याला त्याला त्यांनी असं नाव दिलेलं आहे की हर हफ्ते एक नेक काम, अजितदादा के नाम. अशा पद्धतीनं त्यांनी आत्तापर्यंत 12 कार्यक्रम वेगवेगळे घेतलेले आहेत वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांच्यासाठी. आणि त्याच्यामध्येच आता जे बेरोजगारी आहे समाजामध्ये त्याच्यासाठी जवळजवळ 80 कंपन्या 22 तारखेला येत आहेत आणि त्या 80 कंपन्या या मुलांचे इंटरव्ह्यू घेतील. अगदी पहिली शिकलेल्या मुलांच्यापासून ते 12वी शिकलेल्या मुलांच्यापर्यंत ज्यांच्याकडं काही चांगली कौशल्य आहेत त्या कौशल्यावर आधारित अशी ही नोकरी मिळणार आहे. आणि त्या कंपन्या त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना त्याच्यामध्ये ते सिलेक्शन करतील. बऱ्यापैकी तरुण मुलांना हाताला काम लागेल अशी आमची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 2,197 अर्ज मुलांचे आलेले आहेत आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल. आणि एक दादांचा स्वभाव होता की तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे, तोच धागा पकडून आम्ही दादांच्या विचारानं जातो आहे आणि दादांच्या विचाराप्रमाणेच हा सुद्धा उपक्रम आम्ही इथं करतो आहे. निश्चितपणे सांगली जिल्ह्यातल्या तरुणांना याचा लाभ होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. साधारण रोजगार मेळाव्याची सुरुवात 9 वाजता होणार आहे. त्यामध्ये कंपन्यांनी 80 कंपन्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 2,197 मुलांनी युवकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपण जे रजिस्ट्रेशन ऑनलाईन करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तिथे इंटरव्ह्यूज होतील.
आम्ही एक सॉफ्टवेअर डिझाईन केलं आहे. मुलांनी इंटरव्ह्यू दिले की त्या कंपनीने तिथं ओके, सिलेक्टेड, रिजेक्टेड असे त्यांना ऑप्शन ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्याला किती मुलांचे इंटरव्ह्यू झाले आणि किती मुलांना नोकऱ्या लागल्या, कोण सिलेक्टेड आहे, कोण रिजेक्टेड आहे, ह्या गोष्टीचं पूर्ण हे होईल. पहिलीपासून 12वीपर्यंत पास नापास, ग्रॅज्युएट, डिप्लोमाधारक ह्या सगळ्यांसाठी आपण IT सेक्टरमध्ये असो किंवा ड्रायव्हर आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत, अशा सर्व लोकांसाठी आपण जॉब हे केलेला आहे. सकाळी 9 वाजता चालू होईल रजिस्ट्रेशन. तिथून उद्घाटन आमचं 10:30 वाजता असणार आहे. पण जशी मुलं यायला सुरू होतील तसं आपण इंटरव्ह्यू कंपन्यांचे चालू करतो आहे आणि संध्याकाळी 6पर्यंत काम चालेल. स्पॉट रजिस्ट्रेशन देखील असणार आहे त्यामध्ये.